Hello, this is the My Artifact episode number 963. आज I am really dying to say all those things happening in आज जे काही झालं ना साला जस्ट लाईक नेवर एवर हॅप म्हणजे नाही का हे अशा प्रकारे फिलिंग आहे की साला लॉटरी का तुम्हाला साला करोडो रुपये जरी भेटन ना तरी एवढी फिलिंग नाही आहेत तशी आज मी फील केलं राव. इट्स जस्ट सो अमेझिंग. अमेझिंग नाही, इट्स अमेझिंग. अमेझिंग. कारण डूड हाऊ कुड आय एक्सप्लेन दिस. कारण मी नाही का एक प्रकारे अशी ट्विस्ट फिलिंग होती हे की मी हॅपी पण होतो खूप जास्त, एक्साइटमेंट पण होतो खूप जास्त आणि भीती पण लागत होती खूप जास्त. आणि आय डोंट नो हाऊ कुड आय आन्सर धिस. इट्स टू मच स्कॅरी डूड, टू मच स्कॅरी. का झालं भाऊ असं? कुठं गाण मारली तू? का केलं भाऊ? आज बहुत मॅटर झाला. ओके. आणि असा मॅटर नाही का लाईफमध्ये तरी माझ्यासोबत फर्स्ट टाईम झाला असं मला वाटते राव. म्हणजे या फर्स्ट टाईम. ओके ओके. कूल डाऊन कूल डाऊन कूल डाऊन कूल डाऊन कूल डाऊन. का झालं सांगून घे. ओके. सकाळी उठलो, धावत धावत मी गाडी पकडलं बट विदर्भ गेली. आझाद इंदर नागपूरला गेलो, अजनीला उतरलो, अजनीवरून ॲटोनी बर्डीला आलो. आल्याबरोबर मोबाईल व्हायब्रेट झाला. आता मी सकाळी काही तेवढं टेन्शन नाही केलं. बस स्टॉपवर गेलो, मोबाईल पाहत होतो. मॅसेज फ्रॉम स्नेहा तामगडगे. शी सेज काय करते. अरे मेरे बाप, म्हणजे कॅन यू बी, म्हणजे मी किती स्टुपिड. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, म्हणजे हू म्हणजे जो कोणी समोर ऐकत असेल बंदा, आय डोंट नो हा आर्टिफॅक्ट एपिसोड कोण ऐकेल माझ्या व्यतिरिक्त, बट जो कोणी ऐकत असेल, मी ना काय छोट्या छोट्या गोष्टी बहुत जास्त एन्जॉय करतो. दुसऱ्यांसाठी ना काय छोट्या गोष्टी बहुतच छोट्या असतात. इट्स रिअली निग्लिजिबल फॉर देम. माझ्यासाठी तर बहुत मोठी गोष्ट आहे राव, बहुतच मोठी. म्हणजे सकाळी सकाळी आपण ज्या मुलीला लाईक करतो त्या मुलीचा मेसेज आला. बाप रे बाप. आणि आय कॅन इवन अप्रोच. या मी काहीच नाही म्हणलं. आय डिडंट. तिचाच मेसेज आला, काय करतेस. बाप रे यार, अशी फिलिंग्स होती का आय डोंट नो हाऊ गुड एक्सप्लेन. या म्हणजे तिच्याकडून अप्रोच होता. मग तू त्याचा चान्स का नाही घेतला राव? चान्स का नाही घेतला? त्याच्यानंतर जे झालं ते पण सांगतो ना. हो ओके. काय झालं, काय करतोस मेसेजला. एक नागपूरला आहे अँड गुड मॉर्निंग म्हणलं. तिसे से हम व्हॉट्स हम, हे HMM व्हॉट इज दॅट वर्ड. हे हम काय आहे? बस हम. जस्ट स्टुपिड थिंग. कारण हा कोणता वर्ड नाही आणि हा एक काही फिलिंग एक्सप्रेस करण्यासाठी पण काही वर्ड नाही. हां म्हणजे हे लोक कसे काय बोलतात. अरे चॅटिंगमध्ये कसं काय. आता ओके ठीक आहे, चॅटिंग इज जस्ट लाईक वी आर जस्ट पुटिंग आवर फिंगर ऑन कीबोर्ड. आता हम शब्द आहे ना, इट जस्ट लाईक याचा कोणता शब्द नाही. इट जस्ट लाईक ठीक आहे देख लेंगे. बोलण्याच्या वेळेस नाही का हा सायलेंट असतो, बट जेव्हा आपण कीपॅडवर टाईप करतो ना तेव्हा हा क्लिअरली व्हिज्युअलाइज होतो आणि फोकसमध्ये राहतो. आपण आता हा शब्द केव्हा वापरतो आपण? हो ठीक आहे ना, वोट कर लेंगे. हां हां म्हणजे कोणी हां ठीक आहे हां अशाप्रमाणे हे हम शब्द आय डोंट नो. आता तिची काही बोलण्याची काही टेक्निक वगैरे असेल, तिच्या बोलण्यामध्ये नाही काही जस्ट लाईक व्हेरी असं आहे. वेल मी तिच्यासोबत जास्त टाईम स्पेंड केला नाही, बट जेवढा टाईम स्पेंड केला त्या टाईमचं मी शर्लॉक होम्सप्रमाणे दिमाग लावण्याचा प्रयत्न करतो. ओके ठीक आहे.
कसं आहे तिच्या चॅटिंगमध्ये नाही का, थँक्यू से TYS, देन तिच्या मराठीमध्ये काफी हे होते, शॉर्टकट्स होते. सो मे बी शी चॅट्स विथ रिअली वेल, कारण तिला चॅट खूप चांगल्याने करता येते आणि बहुत फास्टली करता येते. माझ्या चॅटिंगमध्ये काफी हे होतं की सब्जेक्टला फोकसमध्ये होतं का मला का सांगायचं आहे. तिच्या चॅटिंगमध्ये इट जस्ट लाईक नथिंग टू मी, म्हणजे असं लाईक असं होतं की अप्रोच तो होता, बट इतकं जास्त तिने अप्रोच नाही घेतलं. तिने बस गलतीने असं काहीतरी मेसेज केला, इट जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. बट माझ्यासाठी खूप जास्त होतं राव, या इट्स टू मच. का सांगू राव मी, अरे बहुत ज़्यादा खुशी दे दी भाई तूने. एक दिन में इतनी सारी खुशी बर्दाश्त नहीं होती भाई, मर जाऊंगा मैं. अशा प्रकारे होतं. मग कसं तिचा मेसेज आला, डोकंच आलं एकदम. काय झालं, मी जास्त बोललो नाही, कारण सकाळी त्यावेळेस नाही का सिच्युएशन इतकी वाईट होती ना भाऊ. तिचा मेसेज आला, मी रिप्लाय करतो, म्हणलं गाडी होत आली जयतळाची, गाडीत बसलो, गच्च गर्दी. रिप्लाय करायला गेलो तर मोबाईलच काढता नाही येत होता. जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मोबाईल काढलाच नाही. तिथे गेल्यावर मग मी रिप्लाय केला, नागपूरला आहे, असं आहे, ठीक आहे. मग मला असं वाटलं का आता ती अप्रोच करत आहे, बट मला सब्जेक्ट नाही कळून राहिले होते का मी व्हॉट्सअपवर का बोलूया. कारण तेव्हा माझं डोकंच नाही चालून राहिलं होतं. कारण तेव्हा मला गाडी पकडायची होती, क्लासेसला जायचं होतं, आणि ते कालचे ते फिलिंग, ते कालचं नाही का ते पुण्याला जायचं, इट्स काइंड ऑफ लाईक ते काफी हाव येऊन राहिलं माझ्या डोक्यावर. सो मी का सब्जेक्ट काढू काही कळूनच नाही राहिलं. सो मी तिला म्हणलं सर की हाईकवर आहे का म्हणलं. ती म्हणे नोक म्हणायचं, कॅन यू इन्स्टॉल, का बरं. मग दा बोक्कात म्हणला, जाऊ दे, मग रिप्लायच नाही द्या, जाऊ दे, पाहत बस म्हटलं, तू करायचं इन्स्टॉल करायचं कर, नाही नको करू. मी एक दोन वेळा हाईक चेक केलं, बट शी डिडंट इन्स्टॉल, सो जाऊ दे. या बट पहा ना, तिची एंट्री पण अशा वेळेसला नाही का, ज्यावेळेस नाही का मला करिअर चॉईस करायचं आहे, मला पुण्याला जायचं आहे, आणि हे हार्डली एका महिन्यातच मला हे सगळं करायचं आहे राव. आणि समजा जर मी आणि अजून जास्त क्लोजअप वगैरे झालं होतं, सॅक्रिफाईस करण्यासाठी मला काफी हार्ड होऊन जाईल राव. सो यू हॅव टू बी कीप डिस्टन्स, येस, डोंट रिप्लाय. या बट कधी कधी कंट्रोल नाही होत राव. या आता पहा ना, आता ज्याप्रमाणे मी एक्सप्रेस केलं की तिचा फक्त एक मॅसेज का करत आहे, इट जस्ट लाईक रिअली टेक्स मी आउट हवे, म्हणजे असं एक उडून दिला हवेत अशाप्रमाणे होता तिचा मॅसेज. त्यावेळेस कळत नाही का आपण का करावं का नाही. बेटर आहे तू अशा स्थितीवर आहे ज्याप्रमाणे नाही का तू जास्त हे नको करू. घ्या, आणि समजा जर समहाव तिने आता कसं हाईक जर समजा तिने व्हाय यू से हाईक इन्स्टॉल कर म्हणून हाईक इन्स्टॉल केलं का, माइट बी आम्ही स्टिकर खेळूया. स्टिकरमध्ये नाही का एक प्रकारे नाही का अशा प्रकारे स्टिकर पाठवता येतात की इट जस्ट लाईक क्लोजअप. या आता मी तिला का म्हणू यार, आता सब्जेक्ट काढू तरी कोणता काढूया, तिच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारू ना, मग तिच्या फॅमिलीबद्दल ना, मग कोणा कशाबद्दल विचारते, कशाबद्दल नाही. या वन थिंग असं म्हणते करावं, कीप इट डिस्टन्स. वन थिंग असं म्हणते राव का जस्ट खुदू विचार. बट ह्या खुदू विचार, आता खुदू विचार म्हणजे मनात तेवढी इंटेन्शन पाहिजे, आणि ते टाईप पण करायचं आहे. आणि याच्यामध्ये नाही का जे स्वतःला प्रिव्हेंट करण्याचे नाही का फिलिंग्स मधात थांबून देते, आणि मग बॅकस्पेस करून ते खतम करून टाकते राव. या सो आय बोंट, मी चॅटच नाही करत, जाऊ दे भोक्कल म्हटलं. हॅकवर कसं आहे, स्टिकर पाठवते ते, तिने काय म्हणलं का फटसे एक स्टिकर पाठवून द्यायचा, तिने काय म्हणलं का फटसे एक स्टिकर पाठवून द्यायचा, जे रिप्रेझेंट करते आपली फिलिंग्स. रेडीमेड असते फिलिंग त्याची हाईकवर. व्हॉट्सअपवर कसं बंद टाईप करावं लागते, हे टाईप करणं जुगाड आपल्याला जमत नाही. चॅटिंगमध्ये माझं कधी दिमाग चालतच नाही राव, ना घंटा चॅट करता येते ना काही ना काही. बस बोलता तर मस्त आहे ते राव, आय जस्ट म्हणजे मी कॉल चांगल्याने लावतो, बट हे असं चॅटिंग करणं इज जस्ट नॉट माय थिंग.
डेफिनेटली नॉट. मग काय, मग मॅसेज आला त्याच्यानंतर मग हाईक इन्स्टॉल करते म्हटलं. मग ती का बरं म्हणे जाऊ दे बुक कर, मग राहू दे म्हटलं. मे बी शी इज ट्राईंग टू बी अप्रोच, बट मी जास्त हे लिंकअप नाही केलं या, कारण आता मला काफी हार्ड डिसिजन घ्यायचं आहे आणि स्पेशली पुण्याला जायचं आहे. सो कसं की आज मी वैभवसोबत बोललो. वैभवला म्हणलं की समजा जर तुझं काही प्लॅन्स आहे का समोर, तो म्हणे नाही म्हणे मला पुण्याला जायचं नाही म्हणे. प्रतीकसोबत बोललो, कारण प्रतीकसोबत बोलायचं होतं राव, कारण मी कसं की खूप दिवस झाले त्याच्यासोबत भेटलो नाही. सो आय हॅव टू मीट हिम. सो थोडा वेळ भेटलो. अनूपसोबत इम्पॉर्टंट होतं राव, कारण ही इज ऑल्सो दॅट गाय की वाव शूटिंग स्टार, भाई शूटिंग स्टार चमकते राव. ॲक्च्युली कसं आहे की जे फॉरेन पार्टिकल असतात, फॉरेन पार्टिकल म्हणजे स्पेसमधून येणारे जे पार्टिकल्स असतात, जसं ते ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करतात ना, तर तिथे असते नायट्रोजन आणि त्याच्यानंतर असते ऑक्सिजन. तर ऑक्सिजन गेट इट बर्न्स. ऑक्सिजन कसं जळून घेते, फटसे जाळून टाकते. ॲक्च्युली आपलं म्हणजे आपण कसं की आपल्या आसपास ऑक्सिजन आहे आपल्याला कळत नाही, बट कसं आहे की जो नेकेड स्पेसमधून सरळ ॲटमॉस्फिअरमध्ये येते ना, तेव्हा ऑक्सिजन कसं जाळण्याचा प्रयत्न करते. एक छोटासा स्पार्कल गेट बर्न्स, आणि याच्यामध्ये तर काय पूर्ण एलिमेंटच जळत राहते राव. सो इट जस्ट कम्प्लिटली जस्ट लुक लाईक का असं शायनी होत आहे. जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते ॲटमॉस्फिअरमध्येच इव्हॉल्व्ह होऊन जातात, म्हणजे जळून जातात. खाली फक्त त्याची ॲशेसच येते. हां, का म्हणायचं आहे, हां इतक्यात पुण्याला जाणं माझं काफी जास्त हे आहे, कारण लवकरात लवकर मला पुण्याला जाणं महत्त्वाचं आहे. कारण आता कसं की अनुपसोबत बोललो आणि त्याला म्हणलं की भाऊ तू पुण्याला ऐकून नाही मिळत, पुण्याला वगैरे नाही म्हणे, तो वर्धेलाच आहे. तर जस्ट मी वाट काळजी पाहून राहिलो आहे. वडिलांना एक प्रकारे याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये सांगितलं आपण, म्हणजे त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊनच या सगळ्या गोष्टी सांगावं लागेल या. आणि पुण्याला गेल्यावर आपली खरी रेस सुरू होणार आहे. सो वी हॅव टू बी रेडी, आणि आपल्याला एक मोठा पर्सन होणार आहे समोर. सो कसं आहे, यासाठी नाही का मेहनत आपल्याला आत्ताच करावं लागेल, हातपाय आत्ताच हलवावं लागेल, तेव्हाच आपण काही ना काहीतरी बनवू शकतो. आणि आर्टिफॅक्ट एपिसोड इज ऑल्सो मेक्स मी का आपल्याला ते करायचंच आहे. माझ्यापाशी मी खूप सारे चॉईसेस बघितले का पुण्याला नागपूरला जॉब करायचं, बट याच्यावर काही ऑप्शन्स नव्हता. या कसं आहे की मी नागपूरला जॉब करतो म्हणलं तर तेही फक्त पुण्यासाठी, म्हणजे पुण्याचा रेफरन्स भेटन तर बेटर आहे. तू पुण्यालाच जा ना, सरळ तिथेच जॉब कर, मग तिथूनच फिल्म स्कूल कर, तिथून आपलं करिअर स्टार्ट कर. थोडंसं हार्ड जाईल, स्ट्रगलिंग डेज राहीन थोडेसे, बट यू हॅव टू बी मॅनेज, राईट. स्वतःवर विश्वास ठेव, आपण काही ना काहीतरी करू शकतो. कॉन्फिडन्स ठेव आणि जस्ट लेट्स डू इट. आणि कसं आहे, पुण्याला गेलो नाही का आपल्याला फक्त 2च ऑप्शन दिसते, एक तर स्विम नाही तर सिंक, म्हणजे एक तर डुबो नाही तर तैरो. आता डुबायचं तर नाही, डुबायचं म्हणजे मरायचं तर नाहीच आहे, तर मग तैरो म्हणजे मग बस तैराचंच आहे, फ्लोमध्ये चालायचं बस. तिथे खूप सारे भेटतात असे लोक, बस त्या फ्लोमध्ये फ्लो होत राहायचं, स्विम करत राहायचं बस, बाकी काही नाही. पण ते तर करूनच जाऊ, बट वॉट अबाउट स्नेहा तामगाडकर डूड, या तिचं का करायचं, नथिंग यार. जास्त फोकस नको घेऊ तिला. तिचा मॅसेज आला, ओके ठीक आहे. आता तिने का बरं म्हणलं तर तो नको देऊ रिप्लाय. या यस बिईंग म्हणजे कसं आहे की काफी हार्ड होऊन जाईल राव. समजा जर तू अप्रोच घेऊन राहिला आहे, तिचा पण जास्त अप्रोच आहे, आणि सम हाऊ तुम्ही भेट जा अँड देन डू समथिंग हॅपन म्हणजे भेटल्यानंतर अटॅचमेंट होऊन जाते ना फटसे, कारण तू तिला लहानपणापासून लाईक करत आहे. सो या रब से अटॅचमेंट होऊन जाईल, अँड देन
तुला तर ना पुण्यालाही जायचं आहे तर मग हाऊ यू सॅक्रिफाईस हर, तू तिला कशाप्रमाणे सॅक्रिफाईस करशील? इट्स टू मच हार्ड. सो बेटर आहे का काही कनेक्शनच नको बनवू ना. जस्ट जसा आहे तसा आहे, रिप्लाय करतं करणं नको करू, भोकात जा. यस, जास्त वाढवत नाही राव, कारण मला बहुत जास्त झोप लागली आणि ॲक्च्युली 11:15 वाजले. आणि आजची मॅच बहुत मस्त होती राव, क्रिकेट मॅच. या सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 900 and something right now. I don't know. This is the and right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.